प्रोजेक्ट आपल्या बजेटमध्ये राहण्याकरता त्याचं पूर्ण सुरुवातीपासूनच असतं. जेव्हा आपण लँड घेतो त्या लँडचं रेडी रेकनर और व्हॉट वी हॅव परचेस्ड और वी आर ऑन अ डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट विथ द लँड ओनर्स, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. आणि प्रोजेक्ट चांगलं मटेरियल वापरून आपण बजेट फ्रेंडली करायला आम्ही क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. ज्या गोष्टी कन्स्ट्रक्शनसाठी लागतात आणि त्या एरियामध्ये जो काय सेलचं रेट चालू आहे, तर आम्ही असं काही वेगळं काही करत नाही. मार्केटबरोबर चालावंच लागतं. ते तर म्हणजे ट्रेंड जो चाललेला आहे त्याप्रमाणेच आम्ही सर्व चांगल्या गोष्टी वापरतो आणि त्या बजेटमध्ये यावा ह्यासाठी. म्हणजे जो क्लायंट आपल्याकडे, कस्टमर जो आपल्याकडे बुकिंग करतो, तो एका विश्वासाने करतो की एक रेप्युटेड बिल्डरकडे आपण जेव्हा फ्लॅट घेतो तर त्याचा विश्वास आपल्यावर असतो. तर त्याचा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सर्वे करतो, आम्ही मार्केटमध्ये पूर्ण स्टडी करतो. वी इन्व्हाइट वेंडर्स विथ न्यू कोटेशन्स आणि मार्केट इज वास्ट. तुम्हाला तीच गोष्ट चांगल्या प्राईसमध्ये सुद्धा भेटू शकते. यासाठी जेव्हा आम्ही स्वतः प्रयत्न करतो, मी लास्ट क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला सांगितलं की जेव्हा बिल्डर डेव्हलपर त्याच्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व होतो तर त्यामधनं निश्चितच 2 पैसे आपले वाचतात. ते वाचले तर आपल्याला एक चांगलं बजेट फ्रेंडली होम आपल्या बायरला एक 100 रुपये पर स्क्वेअर फीट जरी आपण त्यांना कमी करून दिले तर तो एक विश्वास जो त्यांचा असतो, मग तो आपल्याला कुठेतरी आपल्याला सुद्धा अभिमान वाटतो की इतका छान प्रोजेक्ट आपण करतोय आणि एंड युजरच्या आपण जे काही ड्रीम आहे त्याला आपण कुठेतरी त्याला सपोर्ट करतोय. हा आम्हाला पण खूप त्याचा अभिमान वाटतो.